नमस्कार. मी विश्वास उडकी. आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातल्या 5व्या टप्प्यातली ही निवडणूक आता मुंबई आणि खानदेशच्या भागातल्या 3 आणि ठाणे आणि पालघरमध्ये आहे. पण आता आपण मुंबईतल्या 6 जागांवरतीच फक्त लक्ष केंद्रित करतो आहोत विश्लेषणासाठी. आणि या 6 ठिकाणी लक्षवेधी लढती ह्या तशा म्हटलं तर 3 आहेत. या 6च्या 6 जागांवरती महाविकास आघाडी आत्ता तरी 100% कंट्रोल करून आहे आणि या 6 जागा महाविकास आघाडी जिंकून येईल अशी पूर्ण खात्री देता येते. याचं कारण असं आहे की याच्या ठिकाणी ईशान्य मुंबईमधून अ, म्हणजे दिनवा पाटलांचे सुपुत्र पाटील हे उमेदवार आहेत. हे पूर्वी एनसीपीचे होते, म्हणजे शरद पवारांच्या गटातले होते, पण आता ते उद्धव ठाकरे बरोबर आहेत. ईशान्य मुंबई म्हणजे मुलुंड ते चेंबूर या भागामध्ये ती निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी अनिल देसाई जे राज्यसभेचे खासदार आहेत ते आता लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लढवत आहेत. त्या ठिकाणी आत्ताचे जे खासदार आहेत राहुल शेवाळे, तो मानखूर पासून ते पूर्ण धारावी पर्यंतचा भाग हा त्या ठिकाणी उत्तर मध्य मुंबई. दक्षिण मुंबई जे आहे त्या ठिकाणी अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांच्यामध्ये लढत आहेत. या तिघांव्यतिरिक्त उत्तरेकडे जर आपण म्हणजे मुंबईच्या त्या भागाकडे जर गेलो तर आपण दहिसर पासून तो जो काही पूर्णपणे पियुष गोयल आणि त्यांच्या विरोधामध्ये भूषण पाटील उभे आहेत काँग्रेसचे, ही एक लढाई ती उत्तर मुंबई आहे, गोरेगाववरचा भाग. आणि उज्ज्वल निकम आणि वर्षाताई गायकवाड हा जो पूर्वी बांद्रा आणि बांद्रा खेरवाडी माहीम इकडचा टप्पा जो आहे ह्या ठिकाणी लक्षवेधी लढती आहेत. एकूणच मुंबईतल्या 6 ठिकाणी मी पहिल्यांदाच विधान केलं त्यात धक्का वाटण्यासारखं काहीच नाही. या ठिकाणी महायुतीचे ते 3 घटक जे आहेत, बीजेपी, एनसीपी गट अजितदादा पवारांचा आणि एकनाथ शिंदे, याच्यात अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेचा मुंबईत काही प्रभाव नाही आहे. काही म्हणजे काही प्रभाव नाही आहे. जो प्रभाव आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. आणि या ठिकाणी बीजेपीचे गोपाळ शेट्टी हे जरी पूर्वीचे निवडून आलेले असले आणि यापूर्वी युतीमध्ये जरी सगळ्या जागा शिवसेना आणि भाजपच्या जरी असल्या तरी मुख्य जो वर्चस्व आहे मुंबईमध्ये तो अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांचा आहे. काँग्रेस गुरुदास कामत यांच्या काळात 6च्या 6 सीटा त्या काँग्रेसकडे होत्या. गुरुदास कामत जेव्हा मुंबईचे अध्यक्ष होते तेव्हा स्वतः खासदार होते ते. पण त्यानंतरचा कालखंड काँग्रेसचं वोट चांगलं आहे, परंतु तरी सुद्धा काँग्रेस सगळीकडे नंबर 2 वर असायची. प्रिया दत्त आणि सुनील दत्तांचा कालखंड जर सोडलात तर त्यानंतर काँग्रेसला त्या ठिकाणी मतं चांगली मिळतात, पण सीटा मिळताना गेल्या दोन्ही वेळेस खूप त्रास झाला किंवा नाही मिळाल्या. आता मात्र 2 ठिकाणी काँग्रेस लढवत आहेत. एक पियुष गोयलांच्या विरोधात भूषण पाटील आहेत आणि स्वतः वर्षाताई गायकवाड या मुंबईच्या अध्यक्ष आहेत आणि त्या आपल्या यांच्या विरोधात आहेत, उज्ज्वल निकम यांच्या विरोधात आहेत. या दोन्ही ज्याला म्हणतात स्टार वॉर सारख्याच आहेत. पण त्या ठिकाणी काँग्रेस या दोन्ही भाजपच्या स्टारना पूर्णपणे संपवू शकेल अशी आत्ताची परिस्थिती आहे. 4 ठिकाणी जिथे शिवसेना आहे त्या ठिकाणी आपण जर सुरुवात करायची म्हटली तर अरविंद सावंत हे निश्चितपणे निवडून येतील, कारण त्यांच्या ठिकाणी ते 2 वेळा तर निवडून आलेलेच आहेत. पूर्वी युतीच्या वतीने ते निवडून यायचे, पण आता मात्र ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी पूर्ण ताकद आहे महाविकास आघाडीमध्ये त्याच्या जोरावरती. आणि पूर्वी तिथे मुरली देवरा किंवा नंतरचे देवरा त्या दोघांनी मिळून काँग्रेसची सीट राखली होती. पण आता मात्र काँग्रेस काय आणि उद्धव ठाकरे काय आणि शरद पवारांचा गट काय आणि महाविकास आघाडीतले अन्य जे पक्ष आहेत या सगळ्यांची ताकद अरविंद सावंतच्या पाठीशी आहे. अरविंद सावंतचं मताधिक्य किती राहील हाच खरा फक्त चर्चेचा विषय आहे. यामिनी जाधव आणि हे जाधव कुटुंबीय आहेत हे इतके बदनाम आहेत की त्यांनी तो जो सुरत ते आसामचा रस्ता पकडला ना एकनाथ शिंदेबरोबर, त्यामुळे आता त्यांना तिकीट मिळाल्यानंतर पुन्हा त्यांचे चेहरे दिसायला लागलेत. अन्यथा यांचे चेहरे लोकांमध्ये कधीच नसतात
आणि अर्थात यांच्या बाजूने लोक उभे राहतील अशातला भाग नाहीत. एकनाथ शिंदेचं या मुंबई भागात काहीही कर्तृत्व नाहीये आणि त्यांचा फॉलोअप सुद्धा नाहीये. यामिनी जाधव या कॅन्डिडेट्स मुळात या कॉर्पोरेट लेवलच्या पुढच्या नाहीच आहेत. अशा वेळेस अरविंद सावंत यांना केकवॉक आहे असं म्हणायला हरकत नाहीत. आणि त्यामुळे मलबार हिल आणि त्या वरळी भागामध्ये मतदान कमी होतं हे जरी आपल्याला माहीत असलं आणि त्या ठिकाणी अमराठी वस्ती आणि श्रीमंत वस्ती पहिल्यापासून जास्त आहे हे सगळं आपल्याला माहित असलं तरी संपूर्ण कुलाब्यापासून ते अगदी गिरणगावातला सगळा जो मराठी मनुष्य आहे आणि त्या ठिकाणचा आता गिरणगाव म्हणजे गिरण्या नाहीयेत परंतु मराठी वस्ती, मध्यमवर्गीय वस्ती, मुसलमानांचा फार मोठा विभाग क्रॉफर मार्केट पासून आपल्याला अगदी परळपर्यंत दिसतो. त्यामुळे संपूर्ण दलित वस्ती आणि मुस्लिम वस्ती आणि मराठी वस्ती हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी एकूण 16 लाखाची जी काही वस्ती आहे, मतदार आहेत, त्यातलं मतदान कमी होतं त्या दक्षिण मुंबईमध्ये. जे होईल ते भरघोसपणे अरविंद सावंतांच्या बाजूने त्याला विजयी करणारे ठरेल यात कोणतीही शंका असण्याचं कारण नाही. हीच गोष्ट अनिल देसाई हे राज्यसभेतले उमेदवार आहेतच, आता त्यांची टर्म संपली, पण लोकसभेमध्ये त्याला तगडी टक्कर मिळेल असं वाटलं होतं राहुल शेवाळ्यांच्या बरोबर. पण आता मात्र तसं वाटत नाही. राहुल शेवाळे अर्थात 2दा जिंकलेले आहेत पण तेव्हा युतीचं सरकार होतं त्यामुळे भाजप आणि सेनेची मतं एकत्र होत होती, दलितांची मतं पण त्या ठिकाणी मिळून गेली. पण आता 19चा कालखंड आणि 2024चा कालखंड याच्यात जमीन अस्मानाचा इतका फरक आहे आणि म्हणून या ठिकाणी राहुल शेवाळेंना मध्यमवर्गीय चेहरा असलेले, राज्यसभेत काम करून अनुभव असलेले आणि शिवसेनेचे एक अतिशय शांत आणि संयमी खंबीर नेतृत्व जे स्थानिक लोकाधिकार समितीच्या मार्फत काम करत होते त्यांनी ऑलरेडी वर्षाताई गायकवाडांच्या मदतीने म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसच्या मदतीने त्या ठिकाणी एक पक्की बैठक विजयाच्या दिशेने पुढे जाते आहेत. अनिल देसाई यांना शिवसेनेचं स्ट्रक्चर उपयोगी पडणार आहे. त्यांच्या स्थानिक लोकाधिकार समिती किंवा कामगार सेनेचं स्ट्रक्चर जसं अरविंद सावंतांना उपयोगी पडणार आहे तसं स्थानिक लोकाधिकार समितीचं स्ट्रक्चर हे अनिल देसाई यांच्या मदतीला येणार आहे. पण त्याचबरोबर काँग्रेसला मानणारे आणि इव्हन डाव्या पक्षांना मानणारे हे सगळेजण दलित वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनिल देसाई यांच्या मागे उभे राहतील. कारण संविधान धोक्यात आहे आणि संसदीय लोकशाही धोक्यात आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जर धोका निर्माण होत असेल तर या देशातला अल्पसंख्याक मुसलमान आणि संपूर्ण दलित वर्ग आज काँग्रेस आणि सेनेच्या मागे भक्कमपणे उभा आहे असं मुंबईतलं चित्र आहे. या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांना मानणारा आंबेडकरी विचारी सुद्धा आज महाविकास आघाडीच्या बाजूने उभे आहेत आणि संपूर्ण दलित वर्गामध्ये सगळेच नेते एकवटून सांगतायत की काही झालं तरी आपल्याला महाविकास आघाडी इंडियाकडे जिंकून द्यायचंय आणि मुंबईमध्ये हा कळीचा प्रश्न आहे. तर याच भागामध्ये या ठिकाणी उमेदवार असेंब्लीला वर्षाताई गायकवाड यांचं धारावी आहे पण तो आता अनिल देसाईंच्या पूर्णपणे मदतीला येईल आणि खासदार म्हणून नवीन खासदार हे शिवसेनेचे पण इंडिया आघाडीचे अनिल देसाई असतील. आणि आता तिसरा टप्पा जो आहे तो आपण वर्षाताई स्वतः ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जरी त्यांचा आधीचा मतदारसंघ तो असला दक्षिण मध्य मुंबई तरी या ठिकाणी त्या उत्तर मध्य मुंबईमध्ये आहेत आणि इथे निकमांबरोबर त्यांची एक स्पर्धा आहे. या ठिकाणी खरं तर निकम हे बाहेरचे आहेत. निकम हे चांगले पब्लिक प्रॉसिक्युटर असले तरी भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट देताना त्यांनी लढवलेल्या केसेसमधून जो काही एक राष्ट्रवादी चेहरा निर्माण झालेला आहे त्याचा एक फायदा घेण्याचा प्रयत्न ते भाजप करते. पण उज्ज्वल निकम हे पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या कालखंडामध्ये बॉम्बस्फोटाचे खटले आणि कसाबचे खटले हे जिंकले. त्याच्यामध्ये सुरक्षा यंत्रणांचं एक मोठं काम होतं म्हणून त्यांची स्क्रिप्ट म्हणजे सुरक्षा यंत्रणांची स्क्रिप्ट क्लोज म्हणजे ज्याला म्हणतात क्लोज कोर्टामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून उज्ज्वल निकम मांडत होते. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. शेवटी पब्लिक प्रॉसिक्युटर हा अशा महत्वाच्या केसेसमध्ये स्वतःच्या मनाला येईल ते बोलू शकत नाहीत. त्यामुळे कौशल्याचा भाग वगैरे जो आहे ना हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजेत. आणि भारताने पाकिस्तानला उताळं केलं या सगळ्या ठिकाणी. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांचा जो विजय आहे तो उगाच स्वतःच्या शिडात भरून घेण्याचा प्रयत्न उज्ज्वल निकम आणि भाजप करून घेतात. याचा काहीही फायदा त्या मतदारसंघामध्ये एक पार्ल्याचा मतदारसंघ सोडला
तर बाकीच्या 5ही असेंब्ली मतदारसंघात वर्षाताई गायकवाड या प्रचंड आघाडी घेऊन उज्ज्वल निकम यांचा पराभव करतील. कारण का त्या ठिकाणचं मतदान पुन्हा एकदा मुस्लिम आणि दलित मतदार एकत्र येऊन पूर्वी सुनील दत्तांना निवडून देणारा जो मतदार होता तो आता वर्षाताई गायकवाडच्या मागे भक्कमपणे उभं राहील. त्यामुळे दक्षिण मुंबई आणि हा जो बांद्रा आणि कुर्ल्यापर्यंतचा एरिया जो आहे त्या ठिकाणी वर्षाताई यांची प्रचंड घोडदौड असेल आणि एक नवीन इतिहास त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांचा पराभव करून वर्षाताई गायकवाड निर्माण करू शकतात अशी परिस्थिती आहे. त्यानंतर आपण ईशान्येच्या दिशेने बघितलं तर मी मगाशी म्हटलं की देनाबाबा पाटलाचे सुपुत्र आता सेनेत आहेत आणि कांजूरमार्ग काय, भांडूप काय ना मुलुंड काय आणि संपूर्ण तो जो पट्टा अगदी चेंबूर पर्यंत या ठिकाणी फार मोठी मजल आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक वचक निर्माण झालेला आहे आणि संपूर्ण चेंबूर पर्यंतची जी दलित वस्ती आहे आणि या ठिकाणचा जो मध्यम वर्ग आहे हा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने प्रचारात उभा राहायला दिसतोय आणि प्रचारामध्ये सुद्धा भाजपचा उमेदवार मनोज कोटकबाई हे कुठेही दिसत नाहीयेत. अशा अवस्थेत ती शिवसेनेची सीट नक्की आहे. आणखीन एक महत्वाची सीट शिवसेनेच्याच दोन कालपर्यंत जवळचे उमेदवार पण आत्ता एक अमोल कीर्तीकर ज्यांचे वडील आता खासदार म्हणून गेले 3 ते 4 टर्म्स आहेत. त्या ठिकाणी वडील जरी एकनाथ शिंदेच्या गटात जरी असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार हे कीर्तीकर आहेत. म्हणजे ते यंग आहेत, तरुण आहेत आणि हा 30-35ला तरुण उमेदवार हा रवींद्र वायकर हे आत्ताच एकनाथ शिंदेच्या गटामध्ये एक 2 ते 3 महिन्यापूर्वी गेलेले आहेत. स्वतःचा जीव वाचवणं, कातडी वाचवण्याकरता यांनी तिकडे प्रवेश केलाय. ईडीची नोटीस आली काय, इन्कम टॅक्सची नोटीस आली काय, त्यांनी तिकडे उडी मारली. ती केवळ जेल नको पण त्यांना तर जेल नको तर तिकीटच मिळालं. म्हणून लोक त्यांना मान्यता देतील का? लोक त्यांना मान्यता देणार नाहीत. कारण उद्धव ठाकरेंचा उमेदवार हा कीर्तीकर आहे. शिवसेनेच्या 2 उमेदवारांची ही लढाई ऑब्व्हियसली निश्चितपणे आधीच जे कीर्तीकरांचे जे मतदान आहे ते मतदान हे पूर्णपणे आता अमोल कीर्तीकरांच्या बाजूने येणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे ही लढाई अमोल कीर्तीकरने जिंकल्यासारखी आहे. किंबहुना आता जो प्रचाराचा रेटा जर बघितला तर शेवटच्या दिवशी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या बाईक रॅलीमध्ये आता गेले. सकाळची पत्रकार परिषद, मोठी यशस्वी पत्रकार परिषद त्यांनी आटपली आणि 6च्या 6 जागा जिंकू याचा आत्मविश्वास त्यांच्याकडे जो आहे त्यातच प्रत्यंतर हे की अमोल कीर्तीकर हे निवडून येतील. सर्वात कळीचा प्रश्न जो आहे की पियुष गोयल का भूषण पाटील. भूषण पाटील यांचं नाव पियुष गोयल यांच्या नावाने लो लेवलला जरी असलं ते एक उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेसचं काम करत आहेत ते हे जरी असलं तरी पियुष गोयल हा केंद्रीय मंत्री आहेत आणि म्हणून एक वजनदार मनुष्य, नरेंद्र मोदींचा एक डायरेक्ट मनुष्य आज या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि हा मनुष्य निवडून येणं हे इतरांना जरी वाटत असलं तर मी तुम्हाला एक साधं गणित सांगतो. साधं गणित असं आहे की मुंबईतले सगळेच एक्सेप्ट दक्षिण मुंबई जिथे 15 ते 16 लाख उमेदवार ही मतदारांची संख्या आहे पण बाकी सगळ्या ठिकाणी 20 ते 23 लाख एवढे मतदार आहेत. पण साधारणपणे 65% जर मतदान होणं हे जे अपेक्षित आहे ते जर झालं तर त्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी मला जो प्रश्न कॉन्टेस्टचा दिसत नाही या ठिकाणी तो कॉन्टेस्टचा वाटतो. तो कोणत्या संदर्भात वाटतो? कारण गोपाळ शेट्टी यांना 7 लाखापेक्षाहून जास्त मतं ही मागच्या वर्षी मिळाली होती. तेव्हा भाजप आणि शिवसेना यांचे ते उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधामध्ये उर्मिला मातोंडकर ही काँग्रेसच्या वतीने लढवत असलेल्या त्या उमेदवारी होते. मी स्वतः त्या ठिकाणी प्रचारामध्ये होतो तेव्हा जाणवत होतं की काँग्रेसला शेवटी उर्मिला मातोंडकरची व्यक्तिगत अभिनेत्री म्हणून असलेली जी काही पॉप्युलॅरिटी आहे ही कामी आली नाही आणि काँग्रेसची 3.25 लाख त्यांना मिळाली पण विरोधामध्ये 7 लाखापेक्षा जास्त मतं ही गोपाळ शेट्टीने घेतली. आता नेमकं वातावरण 19 आणि 2024 इतकं बदललेलं आहे की मला असं वाटतं की पियुष गोयल यांचं मतदान काय असेल तर ते निव्वळ भाजपच असेल आणि निव्वळ भाजपचं मतदान आणि त्याच्या विरोधातलं मतदान याची जर आपण गोळाबेरीज केली तर मी जे सारखं म्हणतोय की अखिल भारतीय पातळीवरती पुलवामा झाल्यानंतर 37% हे जास्तीत जास्त मतदान हे भाजपचं आहे. विरुद्ध सगळेजण
विरोधात होते, पण वेगवेगळे लढत होते. आणि म्हणून 2019ला भाजपचा विजय झाला फक्त 37% घेऊन, आणि बाकीच्यांचा पराभव झाला, इन्क्लुडिंग काँग्रेस. इथे नेमकं उलट होतंय असं की सगळे लोक एकवटलेत इंडिया अलायन्स मध्ये, आणि त्यामुळे मतांची बेरीज, अपॉर्च्युनिटी इंडेक्स मोठ्या प्रमाणामध्ये आता भूषण पाटील हे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी दहिसर पर्यंत त्यांचा जो काही एरिया आहे, अगदी तुमच्या गोरेगाव जोगेश्वरी पासून, त्यांना विजयाची मोठी संधी आहे. होय, ते निवडून येणार आहेत. कारण काँग्रेसची 2.5-3 लाख मतं मिळतील, शिवसेनेची जवळजवळ 3 ते 3.5 लाख मतं त्या भागात. घोसाळकरांना जर निवडणुकाला उभं केलं असतं तर त्यांनी 3.5 लाख मतं घेतली असती असं लोक बोलतात. आता ही सगळी मतं घोसाळकर स्वतः काँग्रेस आणि संपूर्ण इंडिया अलायन्ससाठी काम करतायत. काँग्रेस आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करते. इंडिया अलायन्समध्ये जे सगळे बाकीचे पक्ष आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा तो प्रश्न आहे, गुजराती मतदार, मराठी मतदार, अमराठी मतदार, उत्तर भारतीय मतदार. पण वैशिष्ट्य असं आहे की मोदीच्या विरोधामध्ये प्रचंड मोठा घटक जो आहे तो सर्वच क्षेत्रातला आहे. होय, तो छोट्या उद्योजकांमध्ये पण आहेत, तो रिटेलर्स मध्ये पण आहेत. जीएसटी मध्ये त्यांचं जे आकलन आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. आणि त्यामुळे मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्ग सुद्धा आता मोदीच्या विरोधामध्ये बोलू लागलेला आहे. आणि म्हणून मध्यमवर्गीय बँक कर्मचारी असतील किंवा इन्शुरन्स कर्मचारी असेल किंवा सरकारी कर्मचारी, हे म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम पेन्शनच्या बाजूने एक चिंतित आहेत. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राच्या बचावासाठी ते चिंतित आहेत. त्यामुळे ही सगळी मंडळी आता पियुष गोयल यांना धडाड शिकवण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे इंडिया अलायन्स मध्ये सगळे घटक एकत्र येणं आणि पियुष गोयल यांच्याबरोबर भले 40% मतदान पडलं तर ते 7 लाख मतदान त्यांचं मागच्या वेळेसारखं 7 लाख असणार नाही, ते 4 लाखाच्या आसपास असेल. पण बाकी सगळ्यांचं जवळपास 8 ते 9 लाख मतदान हे भूषण पाटील या काँग्रेसच्या उमेदवाराच्या भोवती असेल. काँग्रेसचं जरी मतदान हे 2.5-3 लाख मागच्या वेळेस होतं तरी ते वाढून सगळ्यांचे मिळून, आणि विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं 3 ते 3.5 लाखाचं वोट ऍड केल्यानंतर, इंडिया अलायन्सच्या बाकीच्या पार्टनरशी मतं ऍड केल्यानंतर जवळजवळ 7.5 ते 8 लाख मतं ही भूषण पाटलांना मिळू शकतात. आणि म्हणून पियुष गोयल पडणं हे सुद्धा एक मोठी बातमी असू शकत नाहीत. मी आत्ताच सांगतो, होय, पियुष गोयलांचा पराभव करणं हे भूषण पाटीलला शक्य आहे. आणि म्हणून मुंबईतल्या कुलाब्यापासून ते दहिसरपर्यंतच्या 6ही लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे 2 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे 4च्या 4 उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. आणि एकूण 48 मध्ये स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात की मला सर्वच्या सर्व जागा मिळतील. मी स्वतः मागच्या वेळेस एक विधान केलं होतं, किमान 39 सीटा मिळतील, पण त्यातल्या 6 सीटा या मात्र सर्वच्या सर्व महाविकास आघाडीला मिळतील. आणि चांगल्या मताधिकाने 20 तारखेला मतदान पण होईल आणि 4 जूनला मुंबईमध्ये जोरदारपणे महाविकास आघाडीच्या बाजूने फटाके फुटतील. आणि हा जो जल्लोष असेल हा गद्दारांना धडा शिकवणारा, हा जो जल्लोष असेल हा मोदींना धडा शिकवणारा, हा जो जल्लोष असेल की मोदी आणि शहा यांच्या हुकुमशाहीच्या डावाला ओधळून लावणारा असेल, असं मुंबईचं मतदान निश्चितपणे होईल. आणि म्हणून माझं हे विश्लेषण हे या एका वस्तुस्थितीवरती आणि एकूण आत्ताचं जे काही राजकीय गणित आहे आणि मतदानाचं अंकगणित आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि म्हणून सर्व महाविकास घटकांची खालून एकजूट आणि जनतेने लढवलेली ही निवडणूक मोदींना संपवण्यासाठी आहे, ज्याचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार आणि अर्थातच काँग्रेस एकत्रितपणे करीत आहेत. आणि ते एकत्रितपणे करीत आहेत म्हणूनच 6च्या 6 उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील.